नागरीकरण या धड्याचा आता आपण अभ्यास करणार आहोत. चला तर मग. ह्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीलाच आपल्याला एक संभाषण दिसतंय. बघूया की ते काय संभाषण आहे. सांगा पाहू. खेडेगावातील शेतकरी म्हणजेच तात्या आणि त्यांचा मुलगा सुरेश ह्यांच्यामध्ये झालेला संवाद पुढे दिलेला आहे. तो काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि मग त्याच्यावरती विचारलेल्या प्रश्नावरती वर्गामध्ये चर्चा करायची आहे. अर्थात वर्गामध्ये चर्चा करा ह्याचा अर्थ आहे की आता तुम्ही घरीच आहात, तर तुमच्याच वयाचे काही तुमचे सवंगडी मित्र असतील, तर फक्त 2 किंवा 3 जणांना घरात बोलवून लांब-लांब बसून तोंडाला मास्क लावायचा आणि आपापसामध्ये तुम्ही चर्चा करू शकता. आणि हे शक्य नसेल, तर मग तुम्ही एकट्याच किंवा आपल्या घरामध्ये एकट्याच बसून ह्याच्यावर थोडासा मनामध्ये विचार विनिमय करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही आपल्या वहीमध्ये नमूद करा. चला तर मग संवाद काय आहे तो पण आपण बघूया आता. चला. तात्या म्हणतायत की सुरेश, आज म्या रानाकडे उशिरा येतो, तू मोरो हो. व सुरेश म्हणतो, तात्या, माझ्या मनामध्ये आज कारखान्याला जायचा विचार आहे. तात्या म्हणतात, का रे बाबा? सुरेश म्हणतो, मला असं वाटतं की मी त्या कारखान्यात नोकरी करावी. तात्या म्हणतात, कारखान्यात चाकरी? कशा पायी? सुरेश म्हणतो, तात्या, कारखान्यात नोकरी केल्यानं मला दरमहा पगार मिळेल. जास्त वेळ काम केलं तर जादा पैसे मिळतील. पुन्हा दिवाळीला बोनसही मिळेल. तात्या म्हणतात, अरे मग आपल्या शेतीचं काय? मग सुरेश म्हणतो, नोकरी करत करत शेताची कामही पाहणार. तात्या म्हणतात, ते समजा ठीक आहे, पण तुला रे हे जमणार? सुरेश म्हणतो, तात्या, मी बघेन ते सगळं, तुम्ही चिंता करू नका. आपण जरा भविष्याचा विचार करायला हवा. आपलं गाव आता जसं दिसतंय ना, त्यात भविष्यात खूप मोठे बदल होणार आहे. तात्या म्हणतात, कंचे बदल म्हणतोयस तू? सुरेश म्हणतो, अहो तात्या, तुम्ही जरा भूतकाळात जा. पूर्वीचं गाव आठवा. आपलं गाव किती लहान होतं आणि आपल्या गावाची आजची स्थिती बघा. आज आपल्या गावाजवळ कारखाना आलाय, आपली शेतीही गावाजवळ आहे. कारखाना सुरू केल्यामुळे रस्त्यांचा विकास होईल, दवाखाने, शाळा, महाविद्यालय, प्रशासकीय कार्यालय अशा सुविधा सुरू होतील. गावात मोठ्या मोठ्या इमारती उभ्या राहतील, बाहेरून लोक राहायला येतील, गावाचा पसारा वाढेल, गावाचा विकास होईल. आता आपण हे संभाषण आपण बघितलं, बरोबर? ह्या संभाषणामध्ये 2 पात्र आपण बघितली. एक आहे तात्या म्हणजे वडील आणि मुलगा आहे तो म्हणजे सुरेश. तर ह्या संपूर्णपणे संभाषणावरून खालील प्रश्नांची काही तुम्हाला उत्तरं द्यायची आहे. तर सुरेश कारखान्यात कामाला जाण्याचा विचार का करतो? तात्यांना कशाची चिंता पडली आहे? त्याच्यानंतर तोच संदर्भ आहे आपला. सुरेशला गावामध्ये कोणते बदल घडतील असं वाटतं आणि गावाच्या संदर्भात आणखीन काय काय बदल घडतील असं तुम्हाला वाटतं? मग आता आपण भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये प्रवेश करूया. सुरेशच्या गावाजवळ कारखाना सुरू झाल्यामुळं गावातील लोकांच्या व्यवसायात बदल होऊ लागलेला तुमच्या लक्षात येईल. मग कामानिमित्त परगावाहून अनेक लोक गावात येऊन राहू लागतात. त्याचबरोबर वाहतूक सुविधा, उपहारगृह, खानावळ, किरकोळ विक्रीची दुकानं, वैद्यकीय सेवा, शाळा इत्यादी या सुविधामुळे गावाच्या मूळ स्वरूपात असा बदल होत जातो. आता ह्याच्यामध्ये आपण काय शिकलो या अंतर्गत आपल्याला बघायचं आहे की शहरांची वाढ विशिष्ट पद्धतीने झालेली आढळते. तर आपला पुढच्या ह्याच्यामध्ये जाण्या अगोदर उपक्रमामध्ये मी आपल्याला सांगू इच्छिते की आस विद्यालयातर्फे अतिशय चांगला आणि उत्तम असा हा उपक्रम आयोजित केला गेलेला आहे. म्हणूनच आस विद्यालयाचे आपण आभार मानले पाहिजे की खरोखरच आता मी तुम्हाला शिकवताना
मी तुमच्या बरोबर आहे तुमच्या उपक्रमामध्ये. त्याच्यानंतर तुम्ही माझ्या बरोबर शिकताना, मी तुमच्या बरोबर असताना तुमचं पाठ्यपुस्तक सुद्धा आहे. म्हणजे पाठ्यपुस्तकाच्या आपल्या धड्याचा खालचा स्वाध्याय, शिवाय या उपक्रमामधले हे थोडेसे आपले प्रश्न, असं मिळून आता आपण पुढे पुढे जातो. आणि त्याच्यामुळं आपल्या सगळ्यांना एक प्रकारचं चांगलं शिक्षणाचा मार्ग अतिशय चांगलं समजून घेण्याचा, आकलन करून घेण्याचा आणि अगदी हसत खेळत आणि अगदी आनंदात आपण पुढे पुढे जात आहोत. आणि हा असा उपक्रम आम्हा शिक्षकांकडून आज विद्यालयाने खूप सुंदर असा आयोजित केला गेलेला आहे. आणि म्हणूनच मी आस विद्यालयाचे पण आभार मानते आणि आस विद्यालयातर्फे तुम्हा सगळ्या विद्यार्थी मित्रांचं मी हार्दिक स्वागत करते. चला तर मग आपण आपल्या पुढच्या विभागात प्रवेश करूया.